आई. एक छोटा शब्द, पण त्यामागे अख्खं जग दडलेलं आहे. आज मी तुझ्याशी बोलणार आहे आई. कारण बरंच काही मनात आहे जे तू कधी ऐकलंच नाहीस. आणि मी सांगितलंच नाही. आई म्हणजे काय? आई म्हणजे पहाटेचा पहिला प्रकाश, जिच्या स्पर्शात ऊब आहे आणि जिच्या डोळ्यांत शांतता आहे. तिला थकलं असतानाही हसता येतं, कारण तिला माहीत असतं मुलाचं हसू तिचा सगळा थकवा घालवतं. आई, लहानपणी जेव्हा मी पडलो होतो, तेव्हा तू हातानेच नाही तर शब्दांनीही उठवलंस. तुझं काही नाही झालं रे हे वाक्य माझ्यासाठी जादू होतं. शाळेत मार खाल्ल्यावर तुझ्या मांडीवर ठेवलेलं डोकं हे जगातलं सगळ्यात सुरक्षित ठिकाण वाटायचं. आज ती थोडी दूर आहे. आज मोठी झालीये, पण खूपदा वाटतं आईच्या मांडीची ऊब पुन्हा मिळेल का? कधी तुझ्यावर ओरडले, कधी बोलले नाही, पण आज मन म्हणतं, माफ कर आई, मी फक्त वयाने मोठी झालीये, समजुतीने नाही. ती निघून गेली तरी वाटतं घर अजून तिच्या आवाजात श्वास घेतं. जर तुम्ही अजूनही तुमच्या आईसोबत बोलू शकता, तर आज तिला थँक्यू म्हणा, कारण ही व्यक्ती एकदाच भेटते. तिचा हात धरताना म्हणा तिला, आई, तू पुरेशी आहेस, कारण तिनं सगळ्यांना दिलं, फक्त स्वतःसाठी जगायला विसरली. ही कविता, ही भावना तुझ्या आईसाठी आहे. जर तिला हे ऐकवता आलं, तर तुझं हे आयुष्य अधिक सुंदर होईल. या व्हिडिओला शेअर कर, कारण प्रत्येक आई डिझर्विंग असते.